आज उरण ईश्वरपूर या ठिकाणी भाजी मंडईमध्ये सर्व व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्यात येते। आता आपण इकडं जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्याशी संवाद साधला। आपल्यासोबत महिला व्यापारी देखील आहेत। काय नेमकी भूमिका आज तुम्ही उपोषणाला बसलाय? आम्ही खाल्ल्या बाजारात गेलो, त्यावेळेला पाऊस अचानक आला, मग त्यावेळेला तुम्ही आमची चौकशी केली नाही। 500 लिंबू 10 किलो आलं वाहून गेले, पटार हवा वाहून गेले। त्या माझ्या एका पोरानं माझे पाठी उचलून त्यांना मैदानात नेऊन ठेवले, त्यावेळेला कुणीही चौकशी केली नाही। नगरपालिकेने नाही केली आणि पुढाऱ्यांनी केलेली आहे। आम्ही असं तसं इथं येऊन बसलो। 25 वर्ष ह्या चिखलात मी बसलेली आहे, 1-2 वर्षे नाही 25 वर्षे। 2004 पासून। कधीपासून व्यापार करताय तुम्ही इथे? 2004 पासून। हा, म्हणजे अजून तुम्हाला इथं म्हणावी तशी सुविधा नाही आहे? नाही, मला अजून काय मोबिता नाही। आम्ही अजूनही सुद्धा पटार टाकून रस्त्यावर ह्याच्यावर बसतो। या सुविधा होती पण तिथे सुविधा नाहीये। आम्हाला ह्या बाजारात सुविधा आहे पण त्या बाजारात आमच्यासाठी सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे आम्ही इथे बसण्याचा निर्णय ठाम घेतलेला आहे। मागच्या वेळेस आमचं पण कांदा बटाट्याचा व्यवसाय आहे। आमचा कांदा वाहला, बटाटे वाहले। आम्ही एकामेकाच्या व्यापाऱ्यांची सगळी मालं भरलीत, एकामेकाला सपोर्ट केला की बाबा सगळी रडायला लागलीत की आपली मालं अशी पावसात तरंगळत होती, तरी एकही कुठला उमेदवार कोणीच तिथे येऊन आमची चौकशी केली नाही। आम्हाला जायला 200 रुपये, यायला 200 रुपये, दिवसाचे 400 रुपये घे जातात आमचे। आम्हाला काय परवडणार? म्हणजे आम्हाला जो फायदा असतो तोच आमचा फायदा जाणार। कुठून येता इथं? आम्ही इथलाच आहे। हा, आम्ही 10-10 किलो 5-5 किलो घेऊन बसणार। त्यातनं पण असं पाण्यात आणि ह्याच्यात वाहून गेल्यावर त्या नालीचा वास येतोय, खड्ड्यांचा वास येतोय। मागच्या दुकानदारांचं बोलणं खायचं, इकडं टाकू नको तिकडं टाकू नको। आमची लहान पोरं आहेत, पळणार चालणार खेळणार। एवढ्या रस्त्याला मेन रोडला आमची पोरं कुठं खेळणार, कुठं जाणार? आम्ही आमची पोरं कुणापाशी ठेवून येणार? आम्हाला तिकडं काही सोयी नाहीत, त्यामुळे आम्ही काही तिकडं जाणार नाही। जितक्या दिवस बंद ठेवायला लागेल तितक्या दिवस बंद ठेवणार, पण आम्ही काही जाणार नाही। आणि आम्हाला काय आमच्यावर अन्याय करायचे असतील ना करू देत। आम्हाला एक टाइम उपाशी आमची पोरं, आम्ही पाणी पिऊन जगू, पण आम्ही तिकडं जाणार नाही। आमची एवढीच म्हणणं आहे की आम्हाला तिकडं जायचं नाही। आम्ही इथं बसतो। आता सांगलीमध्ये रस्त्यावर बाजार भरतोय, कोल्हापूरमध्ये रस्त्यावर बाजार, कुठल्या शहरात असं नाही की रस्त्यावर बाजार बसतोय? सगळ्या प्रत्येक शहरात रस्त्यावर हा बाजार बसतोच। शिराळा एवढं मोठं गाव आहे, शिराळामध्ये पण प्रत्येक ठिकाणी रस्त्याला बाजार भरतोय। इस्लामपुरात तर एवढा बाजार भरतच नाही। शिराळासारखा बाजार कुठंच भरत नाही। एवढा मोठा शिराळामध्ये बाजार असतो, सगळ्या रस्त्याला बाजार असतो। मग तुम्हाला इस्लामपुरातच काय आहे? कराडमध्ये पण एवढे कट्टे आहेत, कराडमध्ये पण एवढं मोठं मार्केट आहे, एवढे कट्टे आहेत, बाहेरच बसतो, रस्त्यालाच बाजार बसतो। पुण्याला बसतोय, तासगावला बसतोय, कुठं सगळीकडे तिथंच बसतोय बाजार। मग इथं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आम्ही सांगितलं होतं तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये प्रॉब्लेम होतोय, आम्ही एक गुरुवार बंद ठेवतो, तरीही नाही। आम्ही म्हटलं जाऊ दे, एक बाजार बंद ठेवतो, आम्ही रविवारी चालू ठेवतो, तरी पण नाही। म्हणजे आमच्या कुठल्याच मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही। मग आम्ही फक्त सगळ्यांना म्हणजे घरगुती माणसांना सगळ्यांना सोयी सुविधा सगळ्या पोचवायच्या, भाजीपाला वगैरे सगळं द्यायचं। मग आमची काय व्हॅल्यूच नाही काय? पुढाऱ्याने आम्हाला कसंही बोलायचं। आम्ही तिथं ग्रामपंचायतमध्ये गेलं की आम्हाला म्हणायचं नाही आमचं झालंय, आम्ही 2 मिनिटाचं कागद बोर्ड तयार करणे आणि लावणे की इथं बाजार भरणार नाही, तिथं बाजार भरणार, एवढंच त्यांचं काम असतं। आमचं काय ऐकत नाही प्रत्येक टाइम। आम्ही मागच्या वेळेस पण विरोध होतो, जात नव्हतो, पण आमच्या व्यापाऱ्यात एके नव्हती। मागच्या वेळेस थोडी व्यापारी तिकडे जाऊन बसली, थोडी इथं बसली, तरी पण आम्ही मान्य केलं, जाऊया म्हटलं। गेलो, आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या आम्ही रीलवरती इंस्टावरती सगळ्यांनी व्हिडिओ टाकलेले, पण त्याला कुणी प्रतिसाद दिला नाही, कोण काय बोललं नाही। कारण की एकही पुढारी आला नाही, नाहीतर एकही पंचायतला माणूस आला नाही की म्हटला नाही तुमचं किती नुकसान झालंय, की बाबा काय तुमचं वाहून गेलं, आजी तुमचं वाहून काय गेलं, काय नाही। त्यावेळेस कोणी आलं नाही। कोण अपंग आहे, कोण विधवा बायका आहे, त्या कोण आता मी प्रेग्नेंट आहे, माझी लहान मुलगी आहे, माझा नवरा एकटा करणार, मी कुठवर पळणार त्यांच्यासोबत? आता माझी कंडिशन नाही बसण्याची, मग मी तिथं जाऊन मला जाता येते का? तिथं नाही। आता ही बाई विधवा आहे, हिला नवरा नाही, तिची लहान 2 पोरं आहेत, तिची लहान 2 पोरं आहेत, ती काय करणार? आता ही बाई विधवा आहे, ही काय करणार? हिच्याकडे गाडी नाही, हिला गाडी चालवायला येत नाही, ही काय करणार? भाड्यावारी सकाळी 250 रुपये, संध्याकाळी 250 रुपये, रोजचं जर 500 रुपये जायला लागलं, असं कसं होणार? मग आम्ही मिळवायचं काय, खायचं काय आम्ही? असं आहे ना, आम्हाला काही नको आहे। आम्हाला जास्तीत जास्त आम्हाला 200-300 रुपये भेटू दे, पण आमच्या या बाजारात भेटू दे। बाजार पडला, आम्ही त्याला काय म्हटलो का, आतले माणसं बाहेर आलीत,
त्यांना आतनं बाहेर काढलं म्हणून त्यांनी बाहेर आली. त्यांची मोठी व्यापार आहेत, त्यांना गाळ्याची सोय पाहिजे होती, कशी तरी त्यांनी गाळ्याची सोय केली, मग ती बाहेर आलीत. मग बाहेरची आतली बाहेर गेलीत, त्याला पर्याय काय? आतली बाहेर आलीत म्हणून बाहेरची बाहेर गेली ती. थोड्या दिवस ऍडजस्ट केलं पाहिजे नाही. आम्ही कसं ऍडजस्ट करतोय, एवढं बांधकाम चाललंय, आम्ही म्हणतोय ना होऊ दे, चालू दे, चालू दे, तसं ह्यांनी पण ऍडजस्ट केलं पाहिजे ना आम्हाला. जसं आम्ही थांबायला आहे का नाही तयार, तसं ह्यांनी पण थांबलं पाहिजे. आम्हाला एवढंच पाहिजे की आम्ही बाजारात कुठेही जाणार नाही, आम्ही इथंच बसणार बाजारात, आम्हाला जायचं नाही. कितीही दिवस लागू दे, कितीही बंद होऊ दे, आमच्या फळबंधूंची पण सगळ्यांची तक्रार तीच आहे. कारण त्यांनाही त्रास होतोय, गाडं ढकलत त्यांनी तिथपर्यंत जायचं. कुणाच्या गाड्या येत्या, कुणाच्या गाड्या नाही, त्या गाड्या लावायला सोय नाही. माझी स्वतःची गाडी, पण माझ्या गाडी लावायला सोय ना. घरापाशी यायचं गाडी लावायची, मग माझा नवरा 11:30 वाजता जाऊन तो माल भरणार रस्त्याला. अहो त्या पण रस्त्याला ॲम्ब्युलन्स येत नाही, बस येत नाही, तिकडं पण सगळं पॅक होतंय. तुम्ही मेन तो रोड आहे, तो सांगली रोड आहे, मेन तो रोड आहे, तुम्ही त्या रोडला पॅक करताय, इकडचा रोड पॅक करत नाही. इकडं जाणारी ताकारी रोडवरून इकडं जाणारी माणसं आहेत. हा पहिले रूट भरपूर आहेत तिकडं जाण्यासाठी, स्टँडला वगैरे तिकडं आहे का? मेन रोड आहे तो, तुम्ही तो मेन रोड बंद करताय. ह्या सगळ्या खेळ आहेत, ही मुद्दाम चाललंय सगळं. कारण कसं आहे माहिती आहे का, व्यापाऱ्यांना त्रास द्यायचा. मग आम्हाला काय त्रास द्यायचं ते देऊ दे, आम्ही काय चालू ठेवणार नाही. आज आमचा माल किती खराब होतोय, व्हायचा ती होऊ दे. आमच्या घरात भरपूर माल पडलाय. सगळे आता एवढे जण सगळे बसलेत, सगळ्यांचे माल आहेत, सगळ्यांचा माल, भरपूर माल आहे सगळ्यांच्या. आता हे सगळी गाडी उघडा, सगळ्यांच्या गाड्यांमध्ये माल आहे. पण काय व्हायचं ते होऊ दे, कारण असं पण होणार आहे आणि तसं पण होणार आहे. मग हाय तसं आता काय बघा, कसं आहे माहिती आहे का, असं पण नुकसान होतंय आणि तसं पण नुकसान होतंय. असं पण नुकसान होणार आणि तसं होणार, ते पण आमचं निघणार नाही. काय करणार सांगा बरं? आणि मार्केटवाली काय असं म्हणणार नाहीत की बाबा आज तुमचं नाही झालं, तुम्ही काय आज बिल देऊ नका. त्यांचा पण शेवट धंदा आहे, 1 रुपयाही कोण कमी करत नाही. त्यामुळे आम्ही काय जाणार नाही. आमची लहान लहान लेकरं आहे, ते आम्ही काय कुठं जाणार नाही. आमची कॅपॅसिटी नाही. आमची म्हातारी माणसं कशी जाणार? आता ह्यांची मुलं बाळं नाहीत, ह्यांनी काय करायचं? ही स्वतः कमवून खातेत. मग ह्यांनी काय करायचं? ह्यांनी त्यांच्या मागणं इकडं नाही बाजार, तिकडं जावा, तिकडं नाही बाजार, हिथनं उठ रे, तिथनं उठ रे. प्रत्येक टायमाला दादागिरी करायची नाही कुणी. आम्ही करून खातोय म्हणून काय आम्ही काय तुमचं प्रत्येक गोष्ट तुमची ऐकून घ्यायला तुम्ही काय आम्हाला बांधून घेतलेलं नाही. एवढंच मला म्हणायचं आहे. मग आम्ही काही तिकडं जाणार नाही, आम्हाला एवढंच सांगायचं. फळवाल्यांचा पण नाशिवंत माल असतोय, आम्हाला व्यापार होतोय तेवढा तिकडं होत नाही, असं आहे. आणि कसं फळं आजच्या आजच विकली पाहिजेत, दुसऱ्या दिवशी ती फळं बाद होत्यात. त्यामुळं आम्ही तिकडं काय जाऊ शकत नाही. आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचा बाजार इथंच भरायचा फळाचा. मला एवढंच बोलायचं आहे.